विजयादशमी निमित्त आज शिवसेनेचा दसरा मेळावा आहे आणि दोन्ही ठिकाणी दोन्ही शिवसेनेकडून आज एकमेकांवर कशा पद्धतीने टीका होणार आहे किंवा कशा पद्धतीने समाचार घेतला जाणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट साहेब आहेत, सिडकोचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा आहेत। दोन्ही गटाचे मेळावे, दोन्ही पक्षाचे मेळावे, कुणाचा खरा असा प्रश्न आता सध्या निर्माण होतो। सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्वांनाच आपल्या माध्यमातून शुभेच्छा। सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेचे दोन मेळावे, कोणता मोठा होणार कोणता छोटा होणार, कोणता खरा कोणता खोटा, कोण खरे कोण खोटे। आणि आम्हाला या बाबतीमध्ये कोणत्याही भानगडीत पडायचं नाही। आमचं ध्येय एक आहे, शिवसेना प्रमुखांनी दिलेले ज्याला म्हणता येईल विचार, त्यांनी केलेले हिंदुत्वाबद्दलचा त्यांची असलेली भूमिका, सर्वसामान्य शिवसैनिकाबद्दल त्यांचं असलेलं प्रेम, या ज्या जमेच्या बाजू आहेत त्याला जो मानतो त्यांचा हा दसरा मेळावा आम्ही घेतोय। सत्तेसाठी लाचार होऊन आम्ही कुणाकडे जाणार नाही हे शिवसेना प्रमुख पूर्वी सांगायचे, आजही आम्ही त्याच भूमिकेत आहोत। ज्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली, ज्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे पाय धरले, ते खरे कसे हा एक प्रश्न आहे। आम्हाला हे पाहायचं आहे, आज उभाटा गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य गरजणार आहे का? जर ते गरजत असेल तर काही धुकधुक त्यांच्यामध्ये बाकी आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो। त्यांचा मेळावा मोठा होईल की आमचा होईल या वादात आम्ही पडणारच नाहीत। आम्ही फक्त हे पाहतोय की आमच्या या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुखाचे विचार आम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकलो, याबद्दलच आम्हाला समाधान असणार आहे। नक्कीच। आणि पक्षप्रवेश पण होणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते, कारण मोठी सभा आहे। तुमची सभा आझाद मैदानवर होते, त्यांची सभा शिवतीर्थावर होते, त्यामुळे कोणती सभा सगळ्यात जास्त गाजेल, कुठून कोण तोफ डागणार, कोण कडाडणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। हे बघा, आम्ही टोमणे तर मारणार नाहीत, थोडे बहुत एक दोन येतील, परंतु आमचं सर्व लक्ष हे विकास कामावर आधारित असेल। म्हणजे कालावधी जर माणसाला मिळाला, काम करण्याची संधी मिळाली, तर आम्ही कशा पद्धतीने काम करू शकतो हे आम्ही गेल्या 2.5 वर्षात दाखवून दिलेलं आहे। तुम्ही कोणतंही काम पहा, मुख्यमंत्र्यांनी कसं भेटलं पाहिजे, लोकांशी कसा संपर्क साधला पाहिजे, कोणत्या योजना आणल्या पाहिजे, कसा डेव्हलपमेंट केलं पाहिजे, काय लोकांना अपेक्षित आहे, काय समाजाचे विषय आहेत, मग ते आरक्षणापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत हे सर्व करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। म्हणून आम्ही बाकी ह्या इतर गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा इतरवर टीका करून जर पक्ष वाढत असेल तर लोक टीकाच करत बसतील ना। परंतु शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली शिवसेना आणण्याचा प्रयत्न थोड्या अंशी का होईना आम्ही केला आहे आणि त्यात आम्हाला यश मिळालं आहे। या यशालाच आम्ही आमचं शिवसेना प्रमुखाबद्दलचं असलेलं प्रेम जे लोकांनी व्यक्त केलं त्यांनाच एक मानवंदन देण्यासाठी हा दसऱ्याचा आमचा विजय मेळावा आहे। नारायणगड आणि भगवानगड या ठिकाणी सुद्धा मेळावे होत आहेत, जरांगे पाटील मेळावा घेत आहेत, यानंतर पंकजाताई मुंडे भाऊ बहीण सुद्धा तिथे उपस्थित असणार आहे। ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये एक रेषा आखली जाते असं वाटतं तुम्हाला, कारण विधानसभा निवडणूक आहे आणि याचा मतदानावर काय परिणाम होईल? नाही, बघा, भगवानगडावर होणारा मेळावा हे पंकजाताई अनेक वर्षापासून घेत आहेत, ती त्यांची परंपरा चालत आलेली आहे। आता या आंदोलनाच्या काळामध्ये आज जर पाहिलं तुम्ही, जरांगे पाटलांनी एक घोषणा केली, ते नारायणगडावर मेळावा घेतात, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये। एखाद्याने एखादा मेळावा घेणं, गेल्या वेळेस शरद पवारने घेतला, ह्यावर्षी नाही घेतला, म्हणून मेळावा घेऊन जर लोकांना जर चांगला मेसेज देता येत असेल, समाजामध्ये चांगलं आपल्याबद्दलचं मत ते व्यक्त करत असेल किंवा समाजाला दिशा द्यायचं काम करत असेल, तर कोणीही जरी मेळावे घेतले तर ते एक मी त्याला पॉझिटिव्ह समजतो, म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छाच असणार आहेत। पण शरद पवारांशी पण तुम्ही कंपॅरिझन करता ना, त्यांनी घेतला नाही, जरांगे घेत आहेत, म्हणजे काय तुलना करायची आहे काय तुम्ही? नाही, शरद पवारांचा मेळावा हा टाइमपास मेळावा असतो, एखाद्या वेळेला चुकून घेतलेला तो मेळावा होता, परंतु ती परंपरा सुरू ठेवतात जरांगे असं म्हणायचं? नाही, आता जरांगे पाटलांनी काही आज पहिल्यांदा ते मेळावा घेतात, अत्यंत ताकदीने घेतात। आज जर आता त्यांचा टीजरही पहा, त्यांच्या आणखीन त्यांची असलेली तयारी बघितली, मला वाटतं त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल आणि म्हणून त्यांनी
आपली भूमिका मांडताना किंवा आपली भूमिका समाजासमोर ठेवताना काय बोलतात त्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. म्हणून इतरांशी कम्पेअर करायचं नाही. त्यांचा मेळावा याच्यापेक्षा मोठा का त्याच्यापेक्षा मोठा, परंतु त्यांनी काय दिशा देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. प्रत्येक मेळाव्यामध्ये कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी महाराष्ट्राचं हिताचं बोलावं अशी त्यांच्याकडून सर्वांकडून आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच तुमच्या मेळाव्यावरती टीका केली आहे संजय राऊतांनी. संजय राऊत म्हणतायत की तुम्ही सगळे डुप्लिकेट आहेत आणि तुमच्याकडे कोणते विचार दिले जाईल. तुमचा जन्म जो आहे पक्षाचा तो गुजरातमध्ये झाला, त्या ठिकाणी मोठं मैदान बुक करावं, तिथे मेळावा घ्यावा. आम्हाला कुठं मेळावा घ्यायचे, कुणाशी भांडायचं हे कळतं. आम्हाला आता कुणाचे पाय चाटण्याची गरज नाही. तुम्ही जे जाऊन पाय चाटताय ना, तुम्हाला काही दिवसानंतर तुमचं तीर्थक्षेत्र कोणतं असेल याचा तुम्ही विचार करा. मातोश्रीला लोक आपलं मंदिर समजतात, आजही समजतात, सेना भवनला समजतात. त्याची दिशा तुम्ही बदलली. तुम्ही सिल्वर ओक तुमचं केंद्र करायला लागलेले आहेत. तुम्ही दिल्ली हे तुमचं हेडक्वार्टर करायला लागलेत. याकडे लक्ष द्या. इतरांवर टीका करू नका. आम्ही ज्या मजबूतीने उभं आहोत ना, म्हणून आज आमच्या पक्षाला एक चांगला सपोर्ट किंवा पाठिंबा लोकांचा मिळतो आहे. आम्ही इतरांचं हिसकून काही काम करत नाही, तर आमच्या बलबुत्यावर आम्ही उभे राहिलेलो आहोत. तुम्ही लोकांच्या दरवाजामध्ये कटोरा घेऊन उभे आहात याचं भान ठेवा. तुम्ही काँग्रेसबरोबर गेले किंवा राष्ट्रवादीबरोबर गेले, किती लोकांना पसंत आहे त्या शिवसैनिकाला एकदा विचारा. तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा तुम्ही बळी देत आहेत हे शिवसेना प्रमुखाला सुद्धा मान्य झालं नसतं. म्हणून डुप्लिकेट तुम्ही आहात आणि डुप्लिकेटपणाचा आव आणून, खऱ्यापणाचा आव आणून इतरांना जे काही सल्ले, फुकटचे सल्ले देतात ते तेवढा सल्ला देण्यापेक्षा पक्ष वाचवा एवढं तुम्ही ऐकणार नाहीच. परंतु तुम्हाला ही विनंती पण मानता येणार नाही, पण तुम्हाला एक सांगणं आहे की आपला पक्ष वाचवण्याच्या भानगडीत पडा. तुमचा पक्ष तुम्ही विकायला काढलेला आहे. तुमचे बाळासाहेबांचे विचार तुम्ही आता लिलावाद्वारे लोकांच्या दारात नेऊन ठेवलेले आहेत. त्याच्याकडे लक्ष द्या. आमची चिंता तुम्ही करू नका. सत्तेवर रावण बसलेत आणि या रावणाचं दहन लवकरच होईल. त्यासोबतच मशाल जे आहे ते शिवकालीन हत्यार आहे, कात्रजचा घाट दाखवला आहे, अशी वाक्यरचनासुद्धा ते करतायत तुमच्या विरोधात. त्यांना काय बोलायचं बोलू द्यावं, त्यांची आम्ही चिंता करत नाही. आम्ही काय केलं आहे ना हे महाराष्ट्राची जनता जाणते. सत्तेवर बसलेला रावण आहे का शिवसैनिक आहे हे जनता ठरवेल ना. तुम्ही कोण आहेत कुणाला रावण मानणार आहे? तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे? रावण कसा असतो जर ते पाहिलं ना तर ते रावण तरी एकदा परवडला, त्याच्याबरोबर लढता तरी येतात. पण तुमच्यासारखे शकुनी आहेत ना त्यांच्याबरोबर, हे जे डावपे चाकणारे शकुनी आहेत ना, हेच खऱ्या अर्थाने आस्तीनेतले साप आहेत त्यांच्यासाठी. या सापाच्या भूमिकेत आहे, हे कुणाला कधी डसतील ना यांचा भरोसा नाही. म्हणून सत्ता ही शिवसैनिक चालवतो, ही त्यांची पोटदुखी. आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवतील. आज राज ठाकरेंनी पॉडकास्ट केलं, त्यामध्ये त्यांनी सुद्धा आपले विचार मांडले. दोन्हीकडे दसरे मेळावे होत आहेत आणि एकमेकांची उणी धुणी काढली जातील, पण यामध्ये सर्वसामान्य जनता कुठे असा प्रश्न ते विचारत आहेत. सर्वसामान्य जनता आहे त्या ठिकाणीच आहे, परंतु राजकारणाची जी पातळी ती घसरली एवढं मात्र निश्चित आहे. त्याबद्दल राजसाहेबांनी केलेलं वक्तव्य तो बरोबरच आहे. नाही, पण ते म्हणतात की आपण फक्त आपट्याची पानं वाटतोय, आता क्रांती करायची वेळ आलेली आहे. सोनं संपूर्ण महाराष्ट्राचं लुटलं गेलं आहे, आपण आपट्याची पानं वाटतोय, आता खऱ्या अर्थानं क्रांतीची गरज आहे. हे विधान किती मोठं वाटतं आणि किती याला गांभीर्यानं घ्यायला हवं? क्रांती करायला हवी. आम्ही एक क्रांती केली, शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे आलो. मला वाटतं राजसाहेबांसुद्धा आमच्या क्रांतीला पाठिंबा द्यावा. खरंच सोनं आपल्या महाराष्ट्रात जर टिकवायचं असेल तर आपल्या सर्वांची वज्रमूठ एक असावी. प्रत्येकाने आपापल्या मुठी जर आवळल्या तर क्रांती घडू शकत नाही. सर्वांची मिळून जर एक वज्रमूठ जर तयार झाली तर त्यातून क्रांती घडेल. आणि म्हणून राजसाहेबांसुद्धा आमचं आव्हान असेल, बरोबर या क्रांती निश्चित आपण घडवू. नक्कीच राज ठाकरेंनी सोबत यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण त्यावर सुद्धा आता संजय राऊतांनी टीका केली. राज ठाकरे जे बोलले ते म्हणतात की दुर्दैवानं लोकसभेमध्ये ते भाजपसोबत होते. त्यांना काय बोलायचं बोलू द्या. राजसाहेब तेवढे मॅच्युअर्ड राजकारणी आहेत, त्यांचा निर्णय ते योग्य वेळेला घेत असतात. आताही ते काय निर्णय घेतील याची महाराष्ट्र वाट पाहतोय. नक्कीच. पण आता येत्या विधानसभा निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत,
त्यामुळे आज नेमकं दसरा मेळाव्यातून याचं रणशिंग फुंकलं जाईल असं तुम्हाला वाटतं आणि राज ठाकरे तुम्ही सगळे नेते एका मंचावर असतील, 4 पक्ष मिळून विधानसभा निवडणुका लढवतील असं वाटतं? नाही, अशी शक्यता आजच्या घडीला नाही, पण भविष्यात निश्चित होईल. आजच्या या स्टेजवर शिवसेनेचे नेते असतील, मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतील आणि आमच्या पक्षाची असलेली भूमिका किंवा शिवसैनिकाच्या मनातला असलेला शिवसैनिक काय आहे ते सांगण्याचा निश्चित प्रयत्न करतील. भविष्यामध्ये आम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेची साथ हवी, हे आव्हानही, ही विनंतीही एकनाथ शिंदे साहेब या मेळाव्यात करतील. नक्कीच. सध्या बॅनर वॉर पण पाहायला मिळते संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रात, आणि त्यासोबतच टीजर वॉर सुद्धा पाहायला मिळतं आहे. तुमचाही टीजर पाहिलेला आहे ज्यामध्ये वाघाच्या अंगावर शिवसेना असं लिहिलं आहे, त्याची जी डोर आहे ती काँग्रेसच्या हातात दाखवली आहे. मग अचानक एकनाथ शिंदे कुठून तरी येतात आणि मग धनुष्यबाणानं ती दोर कापतात आणि मग वाघाला मिठी मारतात. तर दुसरीकडे देशद्रोह्यांना गाडून टाका अशा आशयाचं टीजर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काढलं आहे. हे सगळं बोचणार आहे. बघा, आम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून देशद्रोही कोण, आता याची व्याख्या त्यांनी ठरवली पाहिजे. लोकसभेला रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लावून नाचणारे देशद्रोही की त्या मुसला त्या रॅलीमध्ये घेऊन फिरणारे देशद्रोही का हिंदुत्वाचा भगवा घेऊन नाचणारे देशद्रोही, हे ठरलं गेलं पाहिजे. म्हणून देशद्रोहाची नेमकी व्याख्या त्यांच्या दृष्टिकोनातून काय, पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणं हे जर देशद्रोह नसेल तर खुशाल घेऊन नाचा. आमचा जो टीजर प्रसिद्ध झाला तो त्या अँगलने आहे की आम्ही दाखवलं आहे की काय केलं पाहिजे. हे जे काही शिवसेना होती जी काँग्रेसच्या ताब्यात होती, आम्ही त्याच्यासाठी तर बोलत होतो ना, की काँग्रेसच्या ताब्यात चाललेली आहे, राष्ट्रवादीच्या घशात चाललेली आहे, त्याला सोडवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. म्हणून आज लाखो शिवसैनिक हे सांगतायत, होय तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतायत, म्हणून ते आज रोज आमच्याशी जोडले जात आहेत. रोज जोडले जाणारा कॉमन शिवसैनिकाला सुद्धा हे लोक गद्दार नावाने बोलतात, याचं दुःख वाटतं. तुम्ही तुमच्याबरोबर असलेल्या माणसाला सांभाळू शकला नाही याचा पश्चाताप करण्याचं आजचा दिवस आहे. रावणाला जाळण्यापेक्षा तुमच्या बाजूच्या आणि तुमच्या विचाराला तुम्ही आज जाळा, त्याच्यामुळं कदाचित शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती लावेल. दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा असणार आहे? आवाज शिवसेनेचाच, आवाज शिवसेना प्रमुखांचा आणि आवाज शिवसेना प्रमुखांचे विचार मानणाऱ्या शिवसैनिकांचा असणार आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. लाडकी बहीण योजना तुम्ही राबवताय आणि तितक्याच सक्सेसफुली राबवतायत अशी पण सध्या चर्चा आहे. पण नेते ज्या पद्धतीची विधानं महिलांबद्दल करतायत, तुमच्याच पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी जे विधान केलं आहे, बरीच चर्चा, व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि ज्या भाषेचा वापर केला आहे, आता तुमची संस्कृती कुठे असा सवाल विचारतात स्नेहल जगताप. नाही, त्यांनी भरत गोगावलेने काल जे एका मीटिंगमध्ये असं वक्तव्य केलं ते करणं चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. त्या स्नेहल जगताप वगैरे कोण आहेत, त्यांचे विरोधक आहेत, म्हणून आपण त्यांच्याबद्दलचं चुकीचं वक्तव्य करणं हे गैर आहे. आणि त्याची भरत गोगावलेने स्वतः माफी मागितली. त्यांचा हेतू तसा नव्हता हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आमची भूमिका जी आहे, प्रत्येक माय भगिनींना त्यांचे संरक्षण करणे, त्यांचा सन्मान करणे, म्हणून तर आम्ही हे सगळे लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांना संरक्षण देण्याची भाषा असेल, त्यांच्यासाठी असलेला बाकी योजनेचा अंमलबजावणी त्यासाठी करतो आहे आम्ही. आणि हे आम्हाला शिकवणं आम्हाला तशी दिलेली आहे. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक महिलेचा आदर आणि सन्मान करणं हे आमचं काम आहे. म्हणून आता एखाद्या घटनेवर विरोधकांनी टीका करण्यापेक्षा आम्ही आमची झालेली चूकसुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये कोणीही, कोणत्याही नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत असे वक्तव्य करू नये अशी सक्त ताकीद एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांना दिली आहे. नक्कीच. आता विधानसभा निवडणुका आहे, जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे का, की अजूनही घोडं कुठंतरी अडलं आहे? आमचं घोडं कुठेही अडलेलं नाही. आमचं आता 1-2 दिवसामध्ये जागा वाटपाचं सगळं फॉर्म्युला ठरेल आणि मला वाटतं लवकरच येत्या आठवड्यामध्ये त्याची घोषणासुद्धा होईल. आम्ही जास्त वेटिंग पिरियड ठेवणार नाही. असलेल्या उमेदवाराला, काम करणाऱ्याला किंवा त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचायला योग्य वेळ मिळायला पाहिजे याची काळजी प्रत्येक पक्षाच्या नेत्याने घेतली आहे. शेवटचा प्रश्न, आचारसंहिता कधीपर्यंत लागणार? मला वाटतं सोमवार ते मंगळवारच्या आसपास आचारसंहिता लागावी असा एकंदरीत अंदाज आहे. आणि आचारसंहिता लागली की खऱ्या अर्थानं या विधानसभेचा रणशिंग फुंकल्या जाईल आणि मग कळेल येणारी सत्ता कोणाची. परंतु निश्चित आजचा जो कौल आहे
तो महायुतीची सत्तानी येईल एवढं मात्र निश्चित आहे. नाही, पण मग तुम्ही म्हणताय मंगळवारी आचारसंहिता लागेल, तर मग 2च दिवस शिल्लक राहतात जागा वाटप घोषित करण्यासाठी. ते तर होऊन जाईल ना. आता पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे काय होऊ शकतं, उद्या होईल, परवा होईल, परंतु लवकर होईल. ज्याच्यामध्ये वेळ लावताच येणार नाही, ही पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे, त्यासोबतच महिलांचा आदर सन्मान सुद्धा करायला हवा आणि आवाज केवळ शिवसेनेचा, शिवसेनेला मानणाऱ्या शिवसैनिकांचा आणि शिवसेनेच्या मंचावरून आज कोणाची तोफ धडाडणार आहे, कोण कडाडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.